नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं स्टडी विथ गुरु या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर। तर नागपूर महानगरपालिकेअंतर्गत जवळपास 350 पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, जे की अग्निशमन विभागाची आहे। आणि त्या नागपूर महानगरपालिकेमध्ये अग्निशमक विमोचन म्हणण्याचे 297 पदांची जाहिरात आहे। ज्या विद्यार्थ्यांनी त्या पदासाठी अप्लाय केलेला आहे त्यांच्यासाठी तांत्रिक प्रश्नपत्रिकेचा भाग आहे, जो की जवळपास 40 प्रश्न आहेत आणि 40 गुणांसाठी तुम्हाला हा प्रश्नपत्रिका विचारण्यात येणार आहे। तर त्या प्रश्नांची तयारी आजपासून आपल्या चॅनलवर आपण सुरू केलेली आहे। तांत्रिक सोबत आपण जीके, मराठी व्याकरण, बुद्धिमत्ता, गणित म्हणजे सर्व विभागाची एकत्र तयारी आपण आजपासून सुरू केलेली आहे। ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला असेल त्यांनी अवश्य आपले सर्व व्हिडिओ पहा। चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करून ठेवा, बाजूचा बेल आयकॉन दाबून ठेवा, कारण का पुढे जाऊन जेवढे काही आपले व्हिडिओ आहेत अगदी फ्री आहेत ते सर्व तुम्हाला मोफत वेळोवेळी मिळत राहतील। तर पाहूयात पहिला प्रश्न, आग विझवणाऱ्या अग्निशमक यंत्राचे एकूण प्रकार किती आहेत? लक्षात असू द्या, आग विझवणाऱ्या अग्निशमन यंत्राचा आपल्याला फक्त एकच माहीत आहे म्हणजे लाल असतं ते, परंतु त्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत। कशामध्ये ड्राय पावडर असतं, कशामध्ये पाईप फिम असतं, त्याच्यानंतर दुसरं जे आहे त्याच्यानंतर कार्बन डायऑक्साईडचे प्रकार असतात, म्हणजे खूप सारे आहेत। त्यानंतर म्हणजे जेवढे काही प्रकार आहेत ते आपण पुढे कव्हर करणारच आहोत। तर आग विझवणाऱ्या अग्निशमन यंत्राचे जे प्रकार आहेत ते मित्रांनो 6 वेगवेगळे प्रकार आहेत। कशामध्ये कार्बन डायऑक्साईड आहे, कशामध्ये वॉटर असतं, कशामध्ये ड्राय पावडर असतं, तर लक्षात असू द्या। आणि त्यांची सुद्धा ओळख वेगवेगळ्या प्रकारची आहे, तर त्याचा तुम्ही अभ्यास करून चला, त्याची आपण सर्व सिरीजमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करूयात। तर पुढे पहा, लाकूड, रबर, कागद या प्रकारच्या आगीस काय म्हणतात? मित्रांनो, आगीचे सुद्धा प्रकार आहेत। आगीचे वेगवेगळे 4 प्रकार आहेत, ज्याच्यामध्ये ए, बी, सी आणि डी म्हणजे त्याचं विभाजन आहे। काही लिक्विड फायर आहे, काही ठिकाणी कार्बोनिस फायर, गॅस फायर, ऑइल फायर, असं म्हणजे हे जे प्रकार आहेत। तर लक्षात असू द्या, लाकूड, रबर, कागद या प्रकारच्या आगीला काय म्हणतात? तर कार्बोनिस फायर या नावाने त्याला ओळखलं जातं। आणि ही फायर विझवण्यासाठी सुद्धा वेगळ्या प्रकारचं अग्निशमन यंत्र वापरलं जातं। तर लक्षात असू द्या, पुढे सर्व आपण कव्हर करणार आहोत। व्हिडिओ आवडत असेल नक्की लाईक करा, मित्रमंडळीसोबत अवश्य शेअर करा। सोडा ॲसिड अग्निशमकाची ओळख कोणत्या रंगाच्या पट्टीने होते? तर मित्रांनो, सोडा ॲसिड याच्यामध्ये जो असतं तर त्या अग्निशमक कशा रंगाची पट्टी असते? तर त्याला पिवळ्या रंगाची पट्टी या ठिकाणी सोडा ॲसिड ज्या अग्निशमक यंत्रामध्ये असते तर त्याची पट्टी दिलेली असते। तर पुढे पहा, ड्राय पावडर असणाऱ्या अग्निशमकावर कोणत्या रंगाची पट्टी असते? आत्ताच म्हटलं, ड्राय पावडर असणाऱ्या अग्निशमकावर कोणत्या रंगाची पट्टी असते? तर मित्रांनो लक्षात असू द्या, या ठिकाणी ड्राय पावडर ज्या रंगावर किंवा असतो तर त्याच्यावर मित्रांनो पिवळ्या रंगाचीच ही पट्टी असते। तर नोट डाऊन करून घ्या, आणि काही प्रश्न वगैरे किंवा कोणता डाऊट वगैरे असेल तर अवश्य तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करत चला। तर पुढे पहा, या ठिकाणी पुढचा प्रश्न, आगीचे एकूण किती प्रकार आहेत? तर मित्रांनो, आगीचे एकूण किती प्रकार आहेत? तर लक्षात असू द्या, आगीचे हे जे प्रकार आहेत ते जवळपास 4 वेगवेगळे प्रकार आहेत, आपण आत्ताच पाहिलेलं होतं। तर लक्षात असू द्या, तर हे जे आहे ते त्याबद्दल माफी चाहतो, हे जे ड्राय पावडर आहे मित्रांनो त्याच्यावर कोणता असतो रंग? याच्यामध्ये ऑप्शन नाही आहे, तर निळ्या प्रकारच्या पट्टी असतं, आणि पिवळा जो आहे तो सोडा ॲसिडला लागतो, लक्षात असू द्या। आणि राहिला प्रश्न, कार्बन डायऑक्साईडच्या या ठिकाणी कोणती पट्टी असते? कार्बन डायऑक्साईड अग्निशमकाला मित्रांनो काळ्या रंगाची पट्टी असते। ही चुका झाली, त्याबद्दल माफी असू द्या। तर पुढे पहा, राष्ट्रीय युवा दिन भारतात कधी साजरा केला जातो? तर मित्रांनो, राष्ट्रीय युवा दिन हा 12 जानेवारीला साजरा केला जातो। कोणाच्या जयंतीनिमित्त? तर स्वामी विवेकानंदांच्या। आणि यांनी कशाची स्थापना केली? तर रामकृष्ण नावाचं मिशन होतं, त्याची स्थापना त्यांनी या ठिकाणी केलेली आहे। तर 11 जुलै हा जागतिक लोकसंख्या दिन आहे, 25 जानेवारी आय थिंक जागतिक मतदार दिन असं आहे, तर नोट डाऊन करून घ्या। त्यासोबत काव्य फुले नावाचा कविता संग्रह कोणी लिहिला? तर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या ज्या पत्नी होत्या सावित्रीबाई फुले यांनी हा काव्य फुले लिहिला। त्याच्यासोबत त्यांनी अजून एक लिहिला सुबोध रत्नाकर नावाचा। आणि ही जी अतिरिक्त माहिती आहे ती मी नोट डाऊन करून घ्या। महात्मा ज्योतिबा फुले यांच्या खूप ग्रंथ आहेत, परंतु एक महत्त्वाचं म्हटलं तर गुलामगिरी नावाचा एक ग्रंथ आहे, त्याच्यावर खूपदा प्रश्न पडलं। आणि पंडिता रमाबाई आणि लोकमान्य टिळक यांच्याबद्दल सुद्धा आपण पुढे माहिती कव्हर करणार आहोत।
आत्तापर्यंत व्हिडिओ पाहत असाल तर अवश्य लाईक करा, लाईक केलं नसेल सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या. जायकवाडी धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर छत्रपती संभाजीनगरमध्ये असलेलं जायकवाडी हे सर्वात मोठं धरण आहे. आणि कोणत्या नदीवर आहे असं जर प्रश्न आला तर गोदावरी नदीवर बांधण्यात आलेलं हे मोठं धरण आहे. कोणत्या एक्झॅक्ट जर लोकेशन म्हटलं तर पैठण या ठिकाणी आहे हे धरण. तर लक्षात असू द्या, भारतातील रसिया नावाचं हे लोकगीत कोणत्या राज्याचं आहे? मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर तुमच्यासाठी मी कमेंट करण्यासाठी सोडत आहे. अवश्य तुम्ही कमेंट करा आणि योग्य उत्तर मला कळवा किंवा तुमचा कितपत अभ्यास आहे हे तुमच्यासाठी मी प्रश्न सोडत आहे. त्यानंतर नागपूर जिल्ह्यातील कोणत्या नदीच्या खोऱ्यात कोळसा सापडतो? नागपूर महानगरपालिकेची एक्झाम आहे, त्यामुळे नागपूर जिल्ह्याची तुम्हाला सर्व माहिती असणं आवश्यक आहे. तर नांद नदीचं जे खोरं आहे या खोऱ्यामध्ये या ठिकाणी याचं जे आहे ते आढळतं किंवा जास्तीत जास्त कोळसाच्या खाणी या ठिकाणी आहेत. तर लक्षात असू द्या. पुढे पहा, 2024मध्ये नगरपालिकांची संख्या किती आहे? महानगरपालिका किती आहेत? 4 आहेत. परंतु नगरपालिका किती आहेत? तर लक्षात असू द्या 244 या नगरपालिका आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. तर लक्षात असू द्या, नोट डाऊन करून घ्या. काही डाऊट वगैरे असतील अवश्य तुम्ही कमेंट करत चला. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला तलावांचा जिल्हा म्हणून ओळखलं जातं? तर तलावांचा जिल्हा कोणाला ओळखलं जातं? तर गोंदिया जो आहे तो तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. आणि यवतमाळ जो आहे, यवतमाळ लक्षात असू द्या पांढरे सोने पिकविणारा जिल्हा म्हणून ओळखलं जातं. त्यानंतर मुंबईच्या बाबतीत जर विचार केला तर मित्रांनो, मुंबईला काय म्हणतात? भारताची ही काय आहे? आर्थिक राजधानी आहे. महाराष्ट्राची तर राजधानी आहे, परंतु भारताची आर्थिक राजधानी म्हणून हिला ओळखलं जातं. त्यानंतर पुणे जे आहे ते सांस्कृतिक राजधानी, कोल्हापूर ऐतिहासिक राजधानी. हे सगळे जिल्ह्यांची टोपण नावे तुम्ही लक्षात ठेवून घ्या. त्यानंतर पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेने भारतीय नागरिकांना किती मूलभूत हक्क किंवा कर्तव्ये दिली आहेत? तर लक्षात असू द्या हक्क. तर संविधानाने 6 मूलभूत हक्क दिलेले आहेत, जे की तुम्हाला संविधानाने जन्मतः मिळतात भारतीय नागरिक असल्याचं. कलम जर विचारलं 12 ते 35 या कलमांमध्ये या संविधानिक हक्कांची तरतूद करण्यात आलेली आहे. तर लक्षात असू द्या. पुढे पहा, भारतात खालीलपैकी मुंबईचा शिल्पकार म्हणून कोणाला ओळखलं जातं? तर मुंबईचा शिल्पकार जे आहे ते नाना शंकरशेठ म्हणतात. फिरोजशाह मेहता यांना काय म्हणतात? मुंबईचा सिंह. आणि यशवंतराव चव्हाण हे जे आहे ते आपल्या महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आहेत. पंडित नेहरू हे पहिले पंतप्रधान आहेत. ही सर्व माहिती सांगण्याचं कारण एकच, एका प्रश्नासोबत जास्त तयारी तुमची व्हावी. त्यानंतर शेवटचा प्रश्न, सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेली आहे. त्यासोबत गोपाळकृष्ण गोखले यांनी मित्रांनो भारत सेवक समाजाची स्थापना केली. तर हे सुद्धा लक्षात असू द्या. लाला लजपतराय यांना काय म्हणतात? पंजाबी केसरी. तर हे त्यांना या नावानं ओळखलं जातं. लोकमान्य टिळक हे असंतोषाचे जनक म्हणून सुद्धा आपल्या भारतामध्ये त्यांना ओळखलं जातं. तर लक्षात असू द्या, अशा पद्धतीची ही प्रश्नपत्रिका पहिली आहे. अशाच स्वरूपाच्या प्रश्नपत्रिका आपण सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करत चला. चॅनलवर आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या, कारण का तुमच्याच फायद्याचं आणि दर्जेदार तयारीसाठी आपण हे सर्व मोफतपणे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवत असतो. तर भेटूया तशाच नवीन व्हिडिओसोबत. काही प्रश्नांबाबत डाऊट असेल, समस्या असेल, अवश्य तुम्ही कमेंटद्वारे कळवू शकता. तर पाहत आपलं आवडतं यूट्यूब चॅनल. धन्यवाद.